सातच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। दहशतवाद्यांना सुरक्षा कवच पुरवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार केला जातोय गोळीबार। संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारतानं केला थेट आरोप। राज्य सरकारनं वर्षपूर्ती कार्यक्रमासाठीचा खर्च टाळावा आणि तो पैसा गरजू शेतकऱ्यांना द्यावा, अशोक चव्हाण यांनी केली मागणी। लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचं नवीन वेळापत्रक रेल्वे प्रशासनानं आज केलं जारी। काही गाड्यांची वाढणार गती। पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या पोलीस कोठडीत झाली वाढ। माल वाहतूकदारांच्या देशव्यापी संपामुळे अनेक भागात मालाची वाहतूक झाली ठप्प। केंद्राचं आवाहनही वाहतूकदारांनी फेटाळलं। आणि एफटीआयआयचा तिढा अद्याप कायम। आता पुढची बैठक होणार 6 ऑक्टोबरला दिल्लीत। आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिमला कराराचं आणि नव्यानं झालेल्या उल्फा कराराचं पाकिस्ताननं वेळोवेळी उल्लंघन केल्यामुळेच पाकसोबतची चर्चा सुरळीतपणे पुढे सरकू शकत नाही, असं स्पष्ट प्रतिपादन भारतानं आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलं। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल केलेल्या वक्तव्याला आमसभेत प्रत्युत्तर देण्याचा अधिकार भारतानं आज वापरला। सीमा ओलांडणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा कवच पुरवण्यासाठीच पाकिस्तानकडून हेतुपुरस्सर गोळीबाराचा वापर केला जातो, असंही भारतानं आपल्या उत्तरात म्हटलं आहे। पाकिस्तानच दहशतवादाला खतपाणी घालत आहे आणि दहशतवाद प्रायोजित करत आहे, असा आरोपही भारतानं केला आहे। मात्र हिंसामुक्त वातावरणात अमरावती जिल्ह्यातल्या वरुड इथं संत्रा निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग तर मोर्शी इथं संत्रा रस प्रक्रिया केंद्र उभारायला मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली। पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृषी विभाग आणि कृषी मित्र इव्हेंट्सच्या वतीनं वरुड इथं राष्ट्रीय कृषी आणि संत्रा महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। संत्रा उत्पादकांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती यांची सांगड घालून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। संत्र्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यातील 10 मोठ्या शहरांमध्ये संत्रा विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येतील आणि या संदर्भात शासन लवकरच निर्णय घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यावेळी व्यासपीठावर कृषी मंत्री एकनाथ खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे आदी मान्यवर उपस्थित होते। जनतेवर करवाढ आणि दरवाढ लादण्याऐवजी राज्य सरकारनं वर्षपूर्तीच्या कार्यक्रमावरचा खर्च टाळावा आणि तो पैसा गरजू शेतकऱ्यांसाठी द्यावा, असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे। गांधी भवनात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते। सरकारने काल ही जी करवाढ घेतलेली आहे पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 2 रुपया संदर्भामध्ये, हे खरं म्हणजे एलबीटी माफ जी राज्यात त्यांनी केली ती तूट भरून काढण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे। सरकारी तिजोरीवरचा आर्थिक बोजा कमी करण्याकरता कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही वस्तूंवरच्या करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। या करवाढीचा चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला। याच्या निषेधार्थ राज्यात येत्या 5 आणि 6 तारखेला आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनंही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। दुष्काळी भागाला दिलासा देण्यासाठी करवाढीचा निर्णय घेतल्याचं सरकारनं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र या निर्णयाचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे। त्यामुळे सरकारची धोरणं शेतकरी हितैषी नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे। राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते। मराठवाड्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या सवलतींचा फायदा व्हावा यासाठी जमीन धारणा मर्यादा वाढवून ती 15 एकर करावी, अशी मागणी शेकाप मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे। पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज लातूरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे सर्वसाधारणपणे जमिनीची मालकी 5 एकरपेक्षा जास्त आहे। मात्र दुष्काळग्रस्तांसाठीच्या सवलती सध्या फक्त 1 एकरपर्यंत शेती असणाऱ्या अर्थात अल्प भूधारक शेतकऱ्यांनाच दिल्या जातात। त्यामुळेच दुष्काळग्रस्तांसाठीच्या कोणत्याही सवलतींचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही, असंही पाटील म्हणाले। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून जमीन धारणा वाढवण्याची मागणी शेकाप करणार आहे, असं त्यांनी सांगितलं। दुष्काळाचं राजकारण न करता थेट मदत करण्याची शेकापची योजना असून ती मदत योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार संघानं मदत करावी, अशी अपेक्षा देखील पाटील यांनी व्यक्त केली आहे।
रेल्वे प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचं नवीन वेळापत्रक आजपासून लागू करण्यात आलं. त्यात काही ठिकाणी वेग मर्यादा वाढवल्यामुळे मेल आणि एक्सप्रेसचा प्रवास किमान 5 मिनिटांपासून 2.5 तासांपर्यंत कमी होणार आहे. गाड्यांच्या वेळांमध्ये झालेला बदल, तिकिटांचं आगाऊ आरक्षण, इंटरनेटद्वारे तिकिटांचं बुकिंग, तत्काळ योजना, पैसे परत करण्याविषयीची नियमावली, गाड्यांचा मार्ग, स्थानकांची अनुक्रमणिका याबद्दलची सर्व माहिती www.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. तसंच काही गाड्यांच्या नावांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. आजपासून 31 जानेवारी 2016 पर्यंत पनवेल दिवा मार्गावर डेमू सोडण्यात येणार आहे. ही गाडी दिव्याहून संध्याकाळी 8:25 सुटून रात्री 8:55 पनवेलला पोहोचेल. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या पोलीस कोठडीत दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे या प्रकरणी येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत भारती यांना पोलीस कोठडीत चौकशीला सामोरं जावं लागेल. त्यांना याआधी मिळालेली पोलीस कोठडीची 2 दिवसांची मुदत अपुरी पडली असून त्यांनी चौकशीत सहकार्य न केल्याचाही आरोप पोलिसांनी केला आहे. भारती यांना कथित कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी तसंच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आली आहे. सरकारनं सध्याची टोल पद्धत बंद करायला नकार दिल्यामुळे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस या माल वाहतूकदारांच्या सर्वोच्च संघटनेनं आज बेमुदत संप पुकारला. यामुळे देशातल्या अनेक भागात मालाची वाहतूक ठप्प झाली. मात्र दूध, भाज्या, औषधं आदी अत्यावश्यक वस्तू या संपातून वगळण्यात आल्या आहेत. सध्याची त्रासदायक टोल पद्धत रद्द करून त्याऐवजी एकदाच टोल भरण्याची प्रक्रिया लागू करावी अशी संघटनेची मागणी आहे. सरकारनं देशभरासाठी इलेक्ट्रॉनिक टोल पद्धत डिसेंबरपर्यंत लागू करण्याचं आश्वासन यापूर्वीच दिलं आहे असं सांगत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संप मागे घेण्याचं आवाहन संघटनेला केलं होतं. मात्र ते अमान्य करत संघटना संपाच्या निर्णयावर ठाम राहिली आहे. धुळे जिल्ह्यातल्या 2 संघटनांनी संपाला पाठिंबा दिल्याची माहिती धुळे जिल्हा ट्रक मालक संघटनेच्या अध्यक्षांनी दिली आहे. पुण्यातील एफटीआयआयचे विद्यार्थी आणि माहिती प्रसारण मंत्रालयातले अधिकारी यांच्यात आज मुंबईत झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही. सुमारे 4 तास ही बैठक सुरू होती. या पुढली बैठक आता 6 ऑक्टोबरला माहिती आणि प्रसारण विभागाच्या सचिवांसोबत दिल्लीत होणार आहे. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन 12 जूनपासून सुरू आहे. या प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयातले अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात 2 दिवसांपूर्वी देखील बैठक झाली होती. आमच्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचं विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या अटकेला आज हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांप्रकरणी वीरभद्र सिंह आणि त्यांच्या पत्नीविरोधात सीबीआयनं खटला दाखल केला आहे. अटकेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी काल उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी पुढली सुनावणी 18 नोव्हेंबरला होणार आहे. संमोहन शास्त्राचा गैरवापर करून सनातन संस्था आपल्या कार्यकर्त्यांना विघातक कृत्य करायला लावते असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. याकडे सरकारनं वेळीच लक्ष दिलं नाही तर येत्या काळात समाजाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही ते म्हणाले. दरम्यान सनातन संस्थेनं मात्र या आरोपांचं खंडन करत कार्यकर्ते स्वेच्छेनं संस्थेत येतात तसंच श्याम मानव यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं सनातन संस्थेचे कार्यकर्ते अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर यांचं म्हणणं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. देशाच्या सांस्कृतिक परंपरेचं पालन करत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते यशस्वी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त मुंबईत आज एका विशेष कार्यक्रमात आयोजन करण्यात आलं होतं. हेल्पेज इंडिया या संस्थेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर, ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे, टॉम अल्टर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अनंतराव कोरगावकर सामाजिक सेवा संघ आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विलास झुंजार, शशी गजवानी यांच्यासह 19 जणांचा सत्कार करण्यात आला.
परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी परिस्थितीवर सरकारनं तात्काळ उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी परभणीत आज मोर्चा काढण्यात आला। माकप अर्थात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातले अनेक शेतकरी सहभागी झाले होते। यावर्षी जिल्ह्यात 50%हूनही कमी पाऊस झाल्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमाफीसह इतर उपाययोजनाही कराव्यात, तसंच शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। माकपचे नेते नरसय्या आडाम, सहसचिव अशोक ढवळे यावेळी उपस्थित होते। आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक राजाभाऊ ढाले यांनी सडेतोडपणे भूमिका मांडत समाजाला विचार करायला भाग पाडलं असं मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केलं। पुण्यात राजाभाऊ ढाले यांना अजित पवार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। मानपत्र, मानचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। दलित समाजासाठी आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुणे महापालिकेच्या वतीनं दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार दिला जातो। हवामान। कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज संध्याकाळी पाऊस झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। रायगडमध्ये देखील अनेक ठिकाणी पाऊस झालाय। पुणे, चाकण आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या विविध भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। सोलापूर जिल्ह्यातही पंढरपूरसह ठिकठिकाणी पाऊस झाला। पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस झालाय, तसंच तुळजापूर, नळदुर्ग, जळकोट इत्यादी ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं वृत्त आहे। येत्या 48 तासात राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 37, किमान 24, नागपूर 35-23, पुणे 34-21, औरंगाबाद 33-22, नाशिक 33-20, कोल्हापूर 32-22, रत्नागिरी 35-24, सोलापूर 35-24 आणि अमरावती कमाल 35, किमान 23 अंश सेल्सिअस। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। दहशतवाद्यांना सुरक्षा कवच पुरवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार केला जातोय गोळीबार। संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारतानं केला थेट आरोप। राज्य सरकारनं वर्षपूर्ती कार्यक्रमासाठीचा खर्च टाळावा आणि तो पैसा गरजू शेतकऱ्यांना द्यावा, अशोक चव्हाण यांनी केली मागणी। लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचं नवीन वेळापत्रक रेल्वे प्रशासनानं आज केलं जारी। काही गाड्यांची वाढणार गती। पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या पोलीस कोठडीत झाली वाढ। माल वाहतूकदारांच्या देशव्यापी संपामुळे अनेक भागात मालाची वाहतूक झाली ठप्प। केंद्राचं आवाहनही वाहतूकदारांनी फेटाळलं। आणि एफटीआयआयचा तिढा अद्याप कायम। आता पुढची बैठक होणार 6 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अवघ्या देशाला हादरवणाऱ्या मुंबईच्या 11 जुलैच्या बॉम्बस्फोट खटल्याचा बहुप्रतीक्षित निकाल नुकताच जाहीर झाला। या निकालाच्या कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी सरकारी वकील अॅडव्होकेट राजा ठाकरे यांना आज 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।